रात्रीचा सन्नाटा चारीकडे पसरलेला होता. खोलीच्या भिंतीवरती लावलेली टिकटिक करणारी घडीमध्ये 1 वाजला होता. इन्स्पेक्टर गौरव आपल्या बायको नव्याबरोबर गहिरे आणि शांत झोपेमध्ये झोपलेला होता. अचानक खोलीचं तापमान लगातार थंड होत होतं. झोपेमध्ये करवट घेताना गौरवला तेवढ्यातच भारी आणि अनोळख्या आवाजाने ओरडून सांगितलं, उठ इन्स्पेक्टर गौरव, उठ. त्या आवाजाने जसं की त्याच्या झोपेला खेचून बाहेर घेतलं आणि गौरवचे डोळे झटक्याने उघडले. त्याची नजर जसंच त्या छतवरती गेली त्याचे डोळे एकदम जागेच राहिले. त्या छतवरती एक भयानक विकृतचा व्यक्ती पालीसारखा त्या भिंतीला चिटकलेला होता. त्याचे डोळे पूर्णपणे गौरववरती फोकस होते आणि त्यांनी लगेचच खाली उडी मारली आणि गौरवच्या समोर येऊन उभा राहिला. आता तुझ्या परिवारचा खात्मा लवकरात लवकर होणार आहे, तयार होऊन जा. शब्द जसे संपले त्याचे भयानक हात गौरवच्या गळ्याला जखडले. पकड एवढी मजबूत होती की गौरवला असं वाटलं की त्याचे डोळे बाहेर येतील. त्याचे श्वास थांबायला लागला. आवाज गलेमध्येच थांबून गेली. त्याच वेळेला नव्याचे डोळे उघडले. तिने गौरवला उठवलं. गौरव हापतच उठला. लांब आणि उंच श्वास आणि पूर्ण शरीर त्याचं कापत होतं. परत तेच स्वप्न. मागच्या काही दिवसांपासून मी बघत आहे, तुम्ही नेहमी झोपताना ओरडता आणि काहीतरी बडबड करता आणि मग तुमचे डोळे उघडतात. असं काय स्वप्न बघता तुम्ही? सर्व काही ठीक तर आहे ना? गौरव स्वतःला सामान्य करायचा प्रयत्न करत होता आणि काही वेळातच तो सांभाळलाही. एक खूप इम्पॉर्टंट केसमध्ये बिझी आहे आणि तुला तर माहिती आहे की जोपर्यंत मी केस सॉल्व्ह नाही करत मला तोपर्यंत झोप येत नाही. घाबरायची काही गोष्ट नाहीये, झोपून जा, मी ठीक आहे. नव्या हसते आणि परत झोपते. पण गौरवची झोप त्या रात्री त्याच्यापासून लांब निघून गेली. बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता. गौरव आपली वर्दी घालत होता आणि ठाणे जायची तयारी करत होता. तेवढ्यातच नव्या तिथे येते, थोडी चिंतेत आणि थोडी परेशान. तर मी आधीच तुझे इथे पहाडी इलाक्यामध्ये झालेल्या पोस्टिंगने परेशान आहे आणि हा न कळत येणारा पाऊस आज ठाणे नाही गेलास तर काय होऊन जाईल? ही माझी ड्युटी आहे ना नव्या, आणि डोंगराच्या भागात पावसाचं काही वेळ नसतं. एवढं बोलून तो जीप घेऊन ठाण्याला निघून जातो. तो एक छोटासा पहाडी इलाका होता आणि तिथे फक्त एकच पोलीस चौकी होती. गौरव पोलीस चौकीच्या आतमध्ये येतो तर तिथे सब इन्स्पेक्टर सुभद्रा मौजूद होती. बाकी खुर्ची खाली, जसं की नेहमी कोणती अनोळखी भीती लोकांना तिथे येण्यापासून थांबवत असेल. अरे, बाकीचे लोक कुठे आहेत? जेव्हा मौसम खराब होतो तेव्हा कोणी ठाण्यामध्ये येत नाही. गौरव चुपचाप आपल्या खुर्चीवरती जाऊन बसतो. त्यानंतर सुभद्रा त्याची बेचैनी बघते. काय झालं? तुम्ही थोडं टेन्शनमध्ये वाटताय. गौरव काही वेळ शांत होतो आणि नंतर आपल्या स्वप्नाबद्दल तिला सांगायला लागतो. स्वप्नाच्या बद्दल सांगताना त्याच्या चेहऱ्यावरती कित्येक वेळा भीतीची झलक येते. सुभद्रा त्याला लक्षपणे ऐकत होती आणि हे ऐकून तिचा चेहरा अजूनच गंभीर झाला. मी तुम्हाला आधीच नाही म्हटलं होतं साहेब, तो या गावातला सर्वात धुरंधर अपराधी व्यक्ती होता. तुम्हाला माहिती आहे तो जेव्हा जिवंत होता तेव्हा हे गावातली लोक त्याला का घाबरायची? का? कारण त्याची बायको जादूटोणा करायची आणि ज्या रात्री धुरंधर शंकरची चिता जाळली त्या रात्री गावातल्या लोकांनी शमशानमध्ये त्याच्या बायकोला काही तंत्रमंत्र करताना बघितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याची बायको शमशानमध्ये मेलेली बघितली. तिने नक्कीच काहीतरी भयानक मंत्र केला असेल साहेब, आणि ह्यावरून असं वाटतंय की तो मरूनही अजून मेला नाही आहे आणि तो आता परत आला आहे. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरती भयानक भीती दिसत होती. तो खुर्चीमध्ये अजूनच आणि त्याचे विचार परत त्याच दिशेने धावलेत. त्याच दिवशी ज्या दिवशी त्याने त्या इलाक्याच्या नामी गुन्हेगार शंकरला गिरफ्तार केलं होतं. विचार करता करता अजूनच गंभीर आणि काळ्या आठवणींमध्ये गुंतून गेला. इन्स्पेक्टर गौरव ठाण्यामध्ये आपल्या खुर्चीवरती बसलेला होता. लगातार होत असणाऱ्या पावसाच्या झडीने बाहेर टिनांच्या छतवरती शांत माहोल अजूनच भयानक बनवत होते. त्याच वेळेला त्याची नजर टेबलवरती ठेवलेल्या तक्रारच्या फायलींवरती गेली.
त्याचं डोकं अजूनच गंभीर होत गेलं. प्रत्येक तक्रारमध्ये फक्त एकच नाव होतं, शंकर. गौरवने फाईल बघता बघता इन्स्पेक्टर सुभद्राकडे बघितलं. सुभद्रा, कोण आहे हा शंकर, ज्याचे एवढे तक्रार नोंदलेले आहेत? याच्या विरुद्ध कोणी ऍक्शन घेत नाही? नाही साहेब, हा खूपच दबंग व्यक्ती आहे. गावातली लोक ह्याला धुरंधरच्या नावाने ओळखतात. आजपर्यंत कोणाही इन्स्पेक्टरची हिंमत नाही झाली ह्याच्याबद्दल ऍक्शन घेण्याची. असं बोलतात की ह्याची बायको जादूटोणा करते आणि गावातल्या लोकांचं हेही मान्य आहे की या तंत्रमंत्र शक्तीनेच पतीला सर्वात जास्त सुरक्षित ठेवलं आहे. हे ऐकून गौरवच्या चेहऱ्यावरती रागेची लकीरे उमटून आलीत. त्याने काही न बोलता आपल्या खुर्चीतून उठून बाहेर पाय ठेवला आणि रागातच जीप स्टार्ट केली. गौरवची जीप गावाच्या थोडंच बाहेर गेली की रस्त्यामध्येच त्याला एका जागेवरती तो नामी अपराधी शंकर बसलेला दिसला. काही भीती नसून जसं की तो त्या कानूनचा मस्करी उडवत असेल. गौरव जीपमधून खाली उतरतो आणि सरळ त्याच्या समोर जातो. तुला काय वाटत आहे की मी तुला अरेस्ट नाही करणार? शंकरचे डोळे रागामध्ये, इकडून निघून जा इन्स्पेक्टर, तुम्ही मला ओळखत नाही. एवढं बोलताच शंकर गौरववरती तुटून पडतो. जोरात धक्का, घुसे आणि हिंसाच्या मध्येही गौरव त्याच्यावरती हेवी झाला आणि त्याला घासतच ठाण्यांपर्यंत घेऊन आला. जसं सुभद्राने त्याला बघितलं ती एकदम दंग होऊन जाते. हे तुम्ही काय केलात? सुभद्रा, बस, याच भीतीला तर मला समाप्त करायचं होतं. पण दुसऱ्या क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. शंकरने आपली पिस्तूल बाहेर काढली आणि गौरववरती ताणली. गौरवनेही बचावमध्ये आपली पिस्तूल काढली आणि तेवढ्यातच एक गोळी चाडली. गोळी सरळच शंकरच्या हृदयामध्ये जाऊन ठोकली आणि शंकर लडखडतच जमिनीवर पडला आणि त्याचे होठ कापत होते. डोळ्यामध्ये दहशतच्या सोबतच एक भयानक वादा. लक्षात ठेवशील इन्स्पेक्टर, मृत्यू तर एक सुरुवात आहे. तू मला मारून जिवंत नाही राहू शकत. मी परत येणार आणि तुझ्या पूर्ण परिवाराला संपवून टाकणार. एवढं बोलून शंकरचा श्वास थांबला. अंधार आता अजूनच गहर होत चाललं होतं. इन्स्पेक्टर गौरव त्याच घटनेच्या आठवणीमध्ये डुबलेला होता. तेवढ्यातच सुभद्रा त्याच्या जवळ येते. साहेब, आता खूप रात्र झाली आहे आणि पाऊसही येतोय. काय तुम्ही तुमच्या घरी नाही जाणार? मी तर घरी जाते. गौरवने काहीच न बोलता डोकं हलवलं आणि नंतर चुपचाप आपला जीप घेऊन घराकडे निघून गेला. घरी पोचल्यानंतर नव्या त्याची वाट बघत असताना त्या थकलेल्या चेहऱ्याने हास्य देऊन त्याचं स्वागत केलं. दोघंही नवरा बायको चुपचाप जेवण करायला बसले. त्या क्षणामध्येच गौरवची नजर नव्याच्या खुर्चीच्या मागे गेली आणि त्याचा श्वास अटकला. तिथे शंकर उभा होता, तोच भयानक चेहरा आणि मृत्यूसारखा थंड आणि डोळ्यामध्ये आग. नव्या, मागे बघ. नव्याने जसंच मागे बघितलं, तिचा आवाज थांबला. गळ्याला पकडून असं उचललं की जसं की कोणी खेळणं उचलतो आणि एका झटक्यातच तिला उचलून फर्शवरती फेकून दिलं. तिचा भीतीदायक आवाज पूर्ण घरामध्ये मृत्यूसारखा गुंजत राहिला आणि नव्याने दम घोटून आपला जीव सोडला. गौरवचे डोळे मोठे झाले आणि तो साधा हलूही नाही शिकला. शंकरने त्याच्याकडे फिरून तोच श्राप परत बोलला. बोललं होतं ना इन्स्पेक्टर, मृत्यू तर एक सुरुवात आहे. मी परत येणार आहे. मी या जागेचा धुरंधर होतो आणि माझी भीती माझ्या गेल्यानंतर सुद्धा समाप्त नाही होणार. काही वेळानंतर गौरवचा भीतीदायक आवाज पूर्ण शांततेला चिरून टाकला. खोली पूर्ण मृत्यू, देह आणि रक्ताच्या घाणेरड्या वासाने भरलेला होता. गौरव आणि नव्याचे दोघांचंही जीवन एका क्षणामध्ये बिखरून गेलं होतं आणि त्या रात्री त्या गावातल्या लोकांनी भीतीचा एक नवीन जन्म घेणारा क्षण बघितला. त्या रात्री भिंतीने त्या रक्ताला सोकलं होतं. त्या फरशीवरती रक्त आणि हवेमध्ये जोरात असणारा आवाज. शंकरची वापसी आताही संपली नव्हती. अंधार फक्त त्या दरवाजाच्या दरारांमध्ये लपून वाट बघत होतं, ते फक्त पुढच्या शिकारचा, पुढच्या आवाजाचा.